राजस्थान रॉयल्स संघाचा कॅप्टन रियान पराग हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे. आधी सारा आली, आता सिगरेट आली. सिगरेटचं सेवन करताना, सिगरेटचं सेवन करताना रियान पराग हा सापडलेला आहे. ते पण कुठे मित्रांनो? डगआउटमध्ये. 16व्या ओव्हरला अचानक डगआउटवरती कॅमेरा गेला आणि हा डगआउटमध्ये अक्षरशः वेपिंग करत होता. वेप मारत होता, सिगरेटचा धूर काढत होता. मित्रांनो, क्रिकेटर यांना आयडियल मानलं जातं आणि IPL हे करोडो लोकं बघतात. ती स्ट्रीमिंग असते ती 40-40 करोड वरती पोहोचते. एवढी व्ह्यूवरशिप येते आणि याच्यामध्ये या क्रिकेटर्सला आयडियल मानलं जातं. जर या क्रिकेटर्सने असे स्मोकिंग केले ऑन टेलिव्हिजन असं जर केलं, क्रिकेट खेळल्यावरती येऊन स्मोकिंग केलं, तर समाजावरती काय इम्पॅक्ट पडेल हे तुम्हाला पण माहिती आहे. मित्रांनो, या समाजामधले जे लोकं आहेत त्यांना क्रिकेटर हे खूप आवडतात. ते ज्या लाईफमध्ये राहतात, ज्या झोनमध्ये राहतात, तसं राहायचा प्रयत्न हे सर्वसामान्य लोकं करत असतात आणि जर क्रिकेटरने अशा गोष्टी केल्या, व्यसन केलं, प्रमोशन केलं, मित्रांनो परवा दिवशी चहल देखील गाडीतनं सिगारेटचा बट टाकताना दिसला आणि आज हा रियान पराग अक्षरशः IPLच्या त्या मॅचमध्ये, त्या डगआउटमध्ये 16व्या ओव्हरला कॅमेरा त्याच्यावरती गेल्यावरती डायरेक्टली त्याच्या त्या विंडोमध्ये दिसून येतंय, की तो स्मोकिंग करतोय, वेप मारतोय. जो वेप 2019 साली बंद झाला होता. जर वेप तुमच्याकडे आढळला, जर त्याचं सेवन तुम्ही करत असाल, तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. एकदा जर तुम्ही सापडला, तर 1 वर्षाची शिक्षा आणि ₹1,00,000 दंड हा जागेवरती आहे. जर तुमच्याकडे वेप सापडला, जर तुम्ही सारखं-सारखं सापडत गेले, तर तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा आणि ₹3,00,000 दंड हा सरकार लावू शकतं. एवढे कठोर कायदे असताना देखील ह्यांच्याकडे हे वेप येतात कुठनं? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, स्मोकिंग करणं हे अतिशय वाईट आहे शरीरासाठी आणि हे स्मोकिंग करतात. फिटनेसला रिप्रेझेंट करणारे शारीरिक क्षमता वाढवा, सर्वसामान्य लोकांना सांगतात, "आम्ही पळतो, आम्ही ॲथलीट आहोत," असे म्हणणारे हे लोकं जर अशा व्यसनांकडे आले, अशी वळताना दिसले तर कसं होईल? यांच्या अजून एक प्लेयर आहे IPLमधला, तो देखील स्मोक करताना दिसला आणि हा स्मोक करताना दिसल्यावरती हा बाप्पा आता तर डायरेक्टली नॅशनल टीव्हीवरती अक्षरशः वेपिंग करताना दिसलेला आहे. काय वाटतंय मित्रांनो? काय चाललंय ह्या IPL सारख्या ह्या क्रिकेटमध्ये? मित्रांनो, IPL लोकं बघायला येतात. प्रत्येक गोष्ट एखाद्या गाडीची ॲडव्हर्टाइजमेंट जरी आली आणि एका क्रिकेटरनी जर ॲडव्हर्टाइजमेंट केली, तरी देखील लोकं त्या गाडीला बाय करतात. एवढंच नव्हे, जे एनर्जी ड्रिंक हे लोकं पितात, ते ओळखीचा असो या नसो, त्याला शोधून, त्याला कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातनं काढून हे लोकं पितात. सर्वसामान्य लोकं पितात आणि म्हणतात, "आम्ही क्रिकेटरांसारखं वागतो, क्रिकेटरांसारखं राहतो." असं लोकांना रिप्रेझेंट करतात. जर हे लोकं सिगारेट पीत असतील, वेपिंग करत असतील, तर समाजातले लोकं हे करणार नाहीत का? लहान-लहान मुलं मित्रांनो, हे क्रिकेट बघतात आणि यांना आयडियल मानतात. ह्यांचे लाख-लाख फॉलोवर आहेत. आता ह्याचे 10,00,000 फॉलोवर Instagramवरती आहेत. जर यांनी वेपिंग करताना, असे सिगारेट करताना, स्मोकिंग करताना जर व्हिडिओ ह्याच्या यायला लागले, तर याचा इम्पॅक्ट काय होईल? याचा आधीच एक घाण इम्पॅक्ट झालेला आहे. तो म्हणजे एका हिरोईनीबद्दल आक्षेपार्थ काहीतरी सर्च करत होता आणि ते व्हायरल झालं मित्रांनो. लोकांनी व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्याबद्दल देखील त्याच्यावरती टीका झाली आणि यानंतर हा सगळ्यात मोठा कांड याचा म्हणजे काय? हा वेपिंग करतोय. मित्रांनो, ही साधी गोष्ट नाहीये. BCCIने याच्यावरती खूप निर्बंध टाकलेले आहे. अशा घाणेरड्या गोष्टी ह्या क्रिकेटमध्ये होऊ नयेत. पाकिस्तानी क्रिकेटर्समधनी आणि आपल्या क्रिकेटर्समध्ये काय फरक? ते पण तिथं मॅच संपल्यावरती, मॅच संपायच्या आधी बिड्या मारत बसतात आणि हे आपल्या इथले पण वेपिंग करायला लागलेले आहेत. म्हणल्यावरती त्यांच्यात आणि आपल्यात काय स्टँडर्ड राहिलेलं आहे? आपण यो-यो टेस्ट कशासाठी घेतो? आपण ॲथलेटिक्स कशासाठी बनवतो? की समाजामधल्या लोकांना काहीतरी पॉझिटिव्हिटी भेटली पाहिजे. एक ॲथलीट बनवलेला आहे. तो ज्यावेळेस कुठल्या गोष्टी करतो, रिप्रेझेंट करतो स्वतःला, तर तो अक्षरशः समाजाला रिप्रेझेंट करत असतो, समाजाला अवेअर करत असतो. त्यावेळेस ते ॲथलीट बनतात आणि हे असे स्टायलिश राहतात. ह्यांच्या स्टाईलपासून ते ह्यांच्या खाण्यापाण्यापर्यंत हे जे सांगतील ते लोकं फॉलो करतात आणि जर हा स्मोक करताना, हे सिगारेट ओढताना जर एखाद्याला पोराला मनावरती घेतलं, एखाद्या लहान मुलांनी मनावरती घेतलं आणि त्यांनी स्मोकिंग चालू केलं, तर काय इम्पॅक्ट पडेल? मित्रांनो, क्रिकेटर हे अतिशय पीक लेव्हलला असतात. त्यांच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये ते जसं वागतात, तसं समाजातले लोकं वागतात. हे यांनी समजलं पाहिजे आणि जरी तुम्हाला करायचंय, जरी तुम्हाला घालायची आहे, तर बाथरूम आहे. बाथरूममध्ये जाऊन हुक्का मारा तिकडं.
नॅशनल टीव्हीवरती दिसेल अशा फालतू गोष्टी करू नका. सोशल मीडियावरती दिसेल अशा फालतू गोष्टी करू नका. तुम्हाला एन्जॉय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्ही लय थकले, तुम्हाला आराम पाहिजे, तुमच्या बॉडीला आराम पाहिजे. यासाठी जर तुम्हाला स्मोकिंग करायचं असेल, तर गपचूप जाऊन बाथरूममध्ये घाला. परंतु समाज माध्यमातनं येऊन सर्वसामान्य लोकांना त्या सवयी लावू नका. तुम्हाला बघितल्यावरती लोकं करतात, वागतात. तुम्ही जसं बघसाल, तुम्ही जसं करसाल तसं वागतात. आधीच या बाब्याची कॅप्टन्सीवरनं कुठेतरी बोट उमटत होतं. याचा परफॉर्मन्स एवढा डाऊन आहे. हा मोठ्या-मोठ्या प्लेयर्सला चांगलं वागवत नाही असं म्हणलं जात होतं आणि यामध्ये जर असे कांड्याचे बाहेर आले तर बी-सी-सी-आय याच्यावरती नक्की कारवाई करेल हे आपल्याला माहिती आहे. बी-सी-सी-आय याच्यावरती कंपल्सरी दंड आकारू शकते. बी-सी-सी-आय याला निलंबित करू शकते. नक्कीच बी-सी-सी-आय पण कठोर पावलं उचलते. काय होतं हे बघूयात. याच्यावरती काय कारवाई होते. तुम्हाला काय वाटतं या रियान पराग या कॅप्टनवरती काय कारवाई व्हायला पाहिजे? कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया अशाच एक व्हिडिओमध्ये. काय अपडेट आले तर मी तुम्हाला सांगतच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.